क्लिअर करायचं आहे. चला सामना चालू करा लगेच. चला 12वा प्रतिनिधी सोमवडे, आपला 12वा प्रतिनिधी लगेच पाठवायचा आहे. सोमवडे पोपट यांच्या बॅटमधून एक धाव मात्र येताना पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाज तेवढ्याच ताकदीचे आहेत. नयन गोलंदाजी मार्गवरती, वाव, इथे मात्र त्रिफलाची दांडी गोल करत असताना वेगाचा बेतात बादशाह आणि त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद झालेत. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला, डॉट बॉल आला होता. त्याच्यानंतर मात्र दुसरा बॉल वरती विकेट प्राप्त करून देत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि फलंदाजांना ही बाद केले. पोपट आऊट झालेत. एक महत्वपूर्ण सातत्याने मात्र या नावाची चर्चा राहिली आहे 3200 क्रिकेटमध्ये. त्याच फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी राहिले गेलेले आहेत. नयन हे गोलंदाज आतापर्यंत 2 बॉल इथे मात्र हाताळले गेलेत. अप्रंत बॉडीवरती शरीरावरती बॉल आदरला गेलाय. जरूर तिथे आपण पाहायला गेला तर कोणती धाव येणार नाही आहे. चांगला षटक सध्याच्या घडीला हातलत असताना इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. कारण ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर हा षटक राहायला गेला. पहिला षटक नावी घेत जातील का की तो मोठे फटकेबाजी होताना पाहायला मिळेल. मग तो नाही आहे तिथे. शॉटमध्ये आपण पाहायला गेला तर एक धाव घेण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न मात्र केला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जर केला असता तर कदाचित ही यशस्वी झाली असती. पण माहिती आहे त्यांना तिथे रिस्क घ्यायची नाही. अगोदरच इथे धावा अगदीच्या कमी आलेल्या आहेत. जर का आपण एक विकेट महत्त्वपूर्ण गेलेली आहे. हे दोन्ही फलंदाज संयमाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. ऋषी आणि अरुण. एक धाव आले. धावफलकावरती धावा लागल्या जाते ती 1 आणि या षटकातील बॉल आत्तापर्यंत डिलिव्हर झालेले आहेत ते 4. म्हणजे 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. या 2 बॉलमध्येही काही समीकरणं बदलू शकतात. 2 बॉलमध्ये 2 षटकार येतील, 2 विकेट येतील, 1 धाव येईल, सिंगल येईल, डबल येईल. परंतु हा या बॉलवरती धावा येतील किती त्याची
गिनती मात्र सुरू झालेली आहे. बघता बघता बॉल रणजितने मात्र गेल्या म्हणजे एकच धाव येताना मात्र पाहायला मिळेल. आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 2 धावा. आता या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकताना मात्र पाहायला मिळेल. 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. एखादा मोठा फटका येणं आता गरजेचं आहे. नाही आहे. आई बॉल चांगल्या पद्धतीने हाताला गेला. डायरेक्ट हिटर जरूर केले. एकदा मात्र कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव इथे मात्र पूर्ण झाली गेलेली आहे. आणि या 2 धावा आत्तापर्यंत कंप्लीट केले गेले आहेत. बॉल हातामध्ये आहे क्षेत्ररक्षकांच्या. तोपर्यंत पाहायला गेलं तर षटक क्रमांक समाप्त झालंय पहिलं. आणि पहिल्या षटकामध्ये एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 4 धावा. एकच धाव घ्यायची आहे. ओके ओके 0 म्हणजे धावफलकावरती एकूण धावा लागलेल्या आहेत त्या 2 धावा. सर स्पीडअप घ्या ना प्लीज. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपणास विनंती केली. सोमवडे टीम थोडासा वेळ जास्त खर्च होतोय. कदाचित तुम्ही फायनलला गेलात तर मग तुम्हाला 1 षटकाचा खेळ घाला. 3 षटकांचे सामना व्हायला पाहिजे फायनलचा असं आहे. शिवरवाडी आपण जर फायनलला गेला तर आपल्याला 3 षटकं खेळायला मिळतील. त्याच्यामुळे मी विनंती करणे की फास्ट खेळा थोडंसं. हर्षल लवकर उपस्थित झालेत. आमच्याकडचा क्रिकेट 11:30 वाजता चालू होतो. इकडे 8 वाजता चालू होतो. चांगला इथून आपण पाहायला गेला तर फिल्डिंग क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतोय. परंतु इथून एक धाव तोपर्यंत कंप्लीट केली गेली. आणि दोन्ही धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अरुण यांच्या बॅटमधून मात्र ह्या पाहायला मिळाल्या. धावफलकावरती धावा आता मात्र लागल्या जातात त्या 4. शिस्तीचं क्रिकेट म्हणून 32चं क्रिकेट म्हटलं जातं. ताकदीचा वापर टायमिंग बरोबर केला होता. त्या बॉलला फेकून दिले सीमा रेषा पार. आलाय धावाचा षटकार. आणि या 6 धावेनं आता धावफलकाला थोडासा आकार आलाय. जी मात्र इथून पहिल्या षटकामध्ये थोडीशी धावसंख्या मंदावत होती आणि मंदावून मात्र इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. म्हणजे 2 बॉलमध्ये 8 धावा जमवण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज अरुण. हाही मोठा फटका खेळला गेला. याही बॉलवरती मात्र पाहायला गेला तर फेकून दिले सीमारेषा पार. आणखी एक शानदार रुबाबदार हा आलाय अरुण यांच्या बॅटमधून षटकार. 2चे लगातारचे मात्र मोठे फटके. 2 षटकार बॅक टू बॅक ठोकले गेले. आणि त्याच्यानंतर मात्र आता षटकारांचे हॅट्रिक आजच्या दिवसातील कदाचित पहिली हॅट्रिक इथे मात्र साजरी केली जाईल का ते पाहणं गरजेचं आहे. पहिलं हॅट्रिक इथे मात्र नावे केली जाईल षटकारांची केली जाईल का. आणि गोलंदाज आहेत विजय. वेगवान बॉल आता मात्र इथे पाहायला मिळालं. कानमंत्र दिले. त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी इथे करत असताना विजय हे गोलंदाज 2 षटकार खाल्यानंतर कमबॅक केले जरूर तिथे. अरुण
यांच्या विरोधामध्ये आणखी एक चांगला बॉल, जोरदार अपील केला, बॅटला ब्रश झाला. यस, डेफिनेटली हर्षल यांच्या मार्फत अप्रतिम मात्र इथून हा झेल पकडला गेलाय आणि त्याच्यानंतर फलंदाज बाद होतील. अरुण ज्यांच्या बॅटमधून धावा येत होत्या. हर्षल यांच्याकडे मोठा क्रिकेटचा अनुभव आहे. त्याने ग्रामीण क्रिकेट आपण बराचसा खेळला गेलेला आहे. मग रायगड ग्रामीण क्रिकेटचाही अनुभव बराचसा मोठा आहे. मोठ्या स्पर्धांचा अनुभव त्यांच्या गाठी मात्र बांधले गेलेला आहे. ज्या पद्धतीनं अरुण यांना पण पाहायला गेलं त्यांच्याकडे अनुभव होता, ते फलंदाजी चांगली करत होते, पण तो गोलंदाजांना कानमंत्र दिले आणि त्याच कानमंत्रावरती अनुभवाचा परिपूर्ण वापर करत विजय यांनी चांगली गोलंदाजी केली आणि फलंदाज अरुण यांना मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतात आपल्याला. अक्षय, हा बॉल चांगला, कॉटन बॉल. परत एकदा चतुर, चाणाक्ष आणि हुशार अक्षय हर्षद काळोखे मात्र यष्टिरक्षकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजी मार्गवरती विजय यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 16 धावा. सर टॉससाठी यायचं आहे माझी करंगुली आणि या बोरगेवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करेन की आपण टॉससाठी या. माझी करंगुली आणि या बोरगेवाडी दोन्ही कॅप्टनने टॉससाठी या. थोडासा बाहेर जाणारा बॉल आणि वाईड आला. इथून पहिलाच बॉल हातात असताना आता वाईडच्या स्वरूपामध्ये का होईना परंतु धावा येणं गरजेचे आहेत. टीम शिवरवाडी इथे मात्र फलंदाज विचार करत असतील. बॅक टू बॅक दुसरा वाईड बॉल. अशा धावा रबर बॉलमध्ये अनेक वेळा येत असताना आपण पाहायला गेलेल्या आहेत. सिमेंट विकेट असते, रबर बॉल असो आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही अशा स्पर्धा खेळत असताना बऱ्याचशा अडचणी मात्र म्हणून गोलंदाजांना फेस करावे लागतात आणि तेच मात्र पाहायला मिळते. लगातारचे 3 डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आता 19 धावा धावफलकावरती. 3 वाईट बॉल आतापर्यंत हाताळले गेले. 19 धावा धावफलकावरती मात्र लागले गेल्यात. कोणतेही बॉल अजूनपर्यंत मात्र हाताळले गेलेला नाहीये. आणखी एक वाईट बॉल इथे मात्र हाताळला गेलाय आणि 20 धावा धावफलकावरती. भरत परत आलेत. महेश यांच्या जागी आणि आता तुम्ही किती वाईट टाकणार. माया यांच्या जागी भरत यांना आणले. हा बॉल चांगला टाळलाय आणि कोणतीही धाव येणार नाही. डॉट बॉल तसं मी करेन मात्र पाहायला मिळालं. 4 बॉल वाईड हाताळल्यानंतर मायांच्या जागी मात्र भरत यांना पाहायला मिळाले. वाईट धावा बॅट मधून येत नव्हत्या परंतु 6 वाईट बॉल या षटकामध्ये आलेले आहेत. म्हणजे षटक संपूर्ण आता अतिरिक्त बॉल तुम्हाला हातलायचे आहेत. म्हणजे फक्त बॉल या षटकामधील झालेले आहेत ते 1 बॉल. 5 बॉल हातलायचे आहेत. गॅपी शोधून काढली. आता धावा आलेल्या आहेत. ज्या धावा थांबल्या होत्या त्या धावा आता मात्र वेगाने आलेल्या आहेत. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा.
हा क्रिकेट आहे. 2 षटकांपर्यंत परिपूर्ण मॅचमध्ये मात्र बनली गेली होती, मॅच बनवली गेली होती. मॅचमध्ये दबाव तंत्र वापरण्यात आलं होतं ती टीम सोमवडेकडून, परंतु त्यानंतर शिवरवाडीचे फलंदाज थोडेसे मात्र ते शांत होते आणि सोमवडेकडनं मात्र गोलंदाजी थोडीशी खराब झाली आणि आता त्याचा परिपूर्ण फायदा उचलला जातो. मी विनंती करेन इथे बोरगेवाडी टीमला मी विनंती करेन कॅप्टन या आपण इथे, कारण माझी करंगुली टीम ही इथे टॉससाठी उपस्थित आहे. बोरगेवाडी प्लीज चला आपण लगेच टॉससाठी या. माझी करंगुली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित राहिलेले आहेत. बॉल चांगला, ही लाईन आणि लेंथ हवी आहे असं काहीच सांगत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक वनडीच्या स्वरूपामध्ये एकदा मत येताना पाहायला मिळेल आणि 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावफलकावरती धावा मात्र लागल्या जाते त्या 27 धावा. धावा हव्या होत्या त्या धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या. एकदा मात्र कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न मात्र केला जातोय आणि बघता बघता इथे 2 धावा, तिसरी ही धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. बॉल हातामध्ये ठेवण्यात आला. ही मुभा नाही आहे तुम्हाला मैदानामध्ये. बॉल तुमच्या हातामध्ये आल्यानंतर अगदी मिली सेकंदामध्ये तुम्हाला तो रिलीज करायचा असतो आणि तसं केलं तरच या धावा वाचल्या जात आहेत. क्रिकेट असा आहे, एक एक चुकी तुम्हाला मात्र इथून संकटामध्ये आणू शकतोय, परंतु या संकट दूर करण्याची जबाबदारी ही तुमच्यावरती आहे. आता आपण पाहायला गेलं तर विजयाच्या जवळ तुम्हाला जायचं असेल, चांगली कामगिरी करावी लागेल. चांगला बॉल, स्टेवर डिलिव्हरी पाहायला मिळालं, परंतु तिथे ही यष्टीरक्षकांकडनं चुकी झाली आणि ही अतिरिक्त धाव ही मात्र मिळताना पाहायला मिळेल. आता आपण पाहायला गेलं तर धावपालिकावरती धावा लागल्या जातात त्या 31 धावा. बॉल खेचून काढलाय. आपण पायरीमध्ये मात्र गेला तर हाताला झटका देत बोटाला झटका दिला आणि बॉल होतोय फरार सीमा रेषा पार. 4 धावा या बॉलवरती ही त्यांना पाहायला मिळत आहेत. आता पहिल्या इनिंग नंतर आपण पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 35. विजयासाठी 36 धावांची गरज असणार आहे ती टीम सोमवडेला. बोरगेवाडी जर का आपण तुम्ही इथे पहा, इथं टीम माझी करंगुली टीमचे कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहेत. तरी करंगुली टीमच्या टॉस उडवण्यासाठी करंदाज इथे उपस्थित आहेत. बोरगेवाडी प्लीज आपण इथे यायचं आहे. बोरगेवाडी चला लगेच टॉससाठी प्लीज. बोरगेवाडी यांनी टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. माझी करंगुली टीमला मात्र करायची आहे बॅटिंग. चला लगेच सामना चालू करायचा आहे प्लीज. 12वा प्रतिनिधी पाठवा आमच्यापर्यंत प्लीज. सोनावडी टीम, सोमवडे टीम या लवकर या प्लीज. पंच तुम्ही तिकडे जाऊ नका प्लीज, नाहीतर सामने होणार नाही आहे. स्क्वेअर लेग पंच.
चला लवकर सामना चालू करायचा आहे प्लीज. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. विजयासाठी गरज असणार आहे ती 36 धावांची. 18 बॉल म्हणजे प्रति बॉल मागे 2 धावांची गरज. शिवरवाडीचा 12वा प्रतिनिधी जर उपस्थित असेल तर लगेच आमच्या कॉम्प्युटर बॉक्समध्ये पाठवायचं आहे. शिवरवाडी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. इथे मात्र पाहायला गेला तर हर्षल काळुके मात्र आपल्याला पाहायला मिळतात. इथून स्ट्राईक येईनला. गोलंदाजी मार्कवरती पोपट. ओ हो 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 वेगवान बॉल, भन्नाट वेग, महत्वाची विकेट. 440 व्होल्टचा करंट. हर्षल काळुके बॅक टू द गट. ओ भन्नाट वेग, पोपट पोपट या नावाची चर्चा का होते, मग लीग मध्ये अगदी या खेळाडूवरती बोली का लागली जाते, त्याचं उत्तम उदाहरण आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी शिवरवाडी गावाचा शिवरवाडी एक्सप्रेस पोपट यांनी मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय. 2 बॉल आणि 2 बॉलवरती यशस्वी उद्ध्वस्त. भन्नाट वेग, राजधानी एक्सप्रेस, वंदे मातरम एक्सप्रेस ज्या पद्धतीने सुसाट धावतात ना पटरीवरती, तसे मात्र इथून सुसाट वेगानं गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळत आहेत पोपट हे गोलंदाज आपल्या गावासाठी, शिवरवाडी संघासाठी. नवीन फलंदाज विशाल. हा चांगला फटका मात्र इथे मात्र पाहायला मिळतात. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार आणि हा षटकार की चौकार, पंच कळवते चौकार. आणि या 4 धावेने सुरुवात तर केली. मोठी फटकेबाजी होताना पाहायला मिळेल का, या धावा मात्र जमवल्या जातील का, हे बरीचशी चर्चा मात्र होताना पाहायला मिळेल आपल्याला. परंतु आतापर्यंत पाहायला गेलं तर गोलंदाज पोपट यांच्या नावाची चर्चा आणि चर्चा होताना मात्र पाहायला मिळते. कारण ज्या पद्धतीने मात्र 2 बॉलवरती 2 विकेट इथे मात्र प्राप्त करून देत आपल्या संघाला मात्र संधी प्राप्त करून दिली. टॅप केल्या बॉलला पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग शॉट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पकडतील, कोणतीही धाव येणार नाही आहे तिथे. आणि आणखी एक डॉट बॉलचा समीकरण इथे मात्र पाहायला मिळते. खूप छान पद्धतीनं या मात्र गोलंदाजांनी आपला पहिला षटक आपल्या नावे मात्र करत असताना पाहायला मिळतात इथे. टॅप केल्या बॉलला पाहायला गेलं तर अगदी हलक्या दिशेने मात्र ढकलून दिले. एकदा मात्र कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केला गेला नाही आहे तिथे, कारण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळतोय आपल्याला. आणि या बघता बघता आपण पाहायला गेलं तर हा षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 5 बॉलचा खेळ झालेला आहे. 5 बॉलमध्ये धावा बनल्या गेलेल्या आहेत ते 4. 5 धावा मापी असावी. आणि या 5 धावेनं मात्र धावफलक पुढे जात असताना मात्र पाहायला मिळालं. शेवटचा बॉल मधील पहिल्या षटकातील शेवटचा बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. विजय यांना पाहतोय ऑन स्ट्राईक.
फाईन मध्ये जरूर मात्र केला गेला आहे आणि तेवढाच अप्रतिम झेल पकडलाही मात्र गेलेला आहे आणि आणखी एक विकेट इथे मात्र जाताना मात्र पाहायला मिळेल आणि फलंदाज बाद होतील की नाही याची चर्चा पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. नोट आउट पंच. ओके फलंदाज सुरक्षित असतील आणि स्पीड घ्यायचा आहे प्लीज. का उशीर केला जातो तेच कळत नाही आहे. या मॅच मध्ये थोडासा उशीर झालाय, अतिरिक्त वेळ खर्च झालाय. पंचही तुम्हाला वारंवार सांगतायत. नीरज खाना आएगा बेटा. यस हम समझ सकते हैं. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 5 धावा. हा फटका चांगला आहे. परत एकदा संधी आहे तिथे फलंदाजांना, परंतु स्किड करत बॉल होतोय फरार. सीमारेषा पार आला चौकार. 4 चौकार आणि या 4 धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 9 धावा. राहुल यांच्या स्वरूपामध्ये दुसरा षटक क्रमांक चालू असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावफलकावरती आल्यात. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. आक्रमण करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जाईल का फलंदाज विशाल यांच्याकडून. हा थोडासा खराब बॉल, वाईड बॉल हाताला गेलाय. हाईट फॅक्टरी मात्र आहे तिथे कळवत आहेत पंच गोलंदाजांना. यापुढील तशा हाईट फॅक्टर पाहायला मिळाले तर नो बॉलचा इशाराही दिला जाईल. टॅप केल्या बॉलला पाहायला गेला तर तिथे आणि आणखी एक चांगला बॉल मात्र येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. कोणतीही धाव येणार नाहीये. 10 या धावसंख्येवरती मात्र हा खेळ सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. विशाल सायकिनला आहेत. हा बॉल चांगला बन्नाड वेग. नो बॉल आता मात्र इथे घोषित करण्यात आलेला आहे. राहुल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करत असताना पहिला बॉल थोडा साईड फॅक्टर पाहायला मिळालं. त्यानंतर No+1 म्हणजे 2 धावा या बॉलवरती मात्र येताना पाहायला मिळतात इथे. आणि हेच सर क्रिकेट आहे. ज्या पद्धतीने तुम्ही जर आपण पाहायला गेला तर पंचांची भूमिका चांगल्या पद्धतीने बजावत असताना दोन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल. इथे मोठं योगदान आज प्रत्येक खेळाडूंना मात्र पंच म्हणून दिलेला आहे. आता हा फटका फसला गेलाय. कोणती परास वेल हवेमध्ये बॉल हलकावर घेत असताना मात्र झेल पकडला गेला, परंतु फील्डचा बॉल आणि त्यामुळे इथून विकेट मिळणार नाहीये. 1 धाव तोपर्यंत मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतात. इथे खूप चांगल्या पद्धतीनं मात्र इथून गोलंदाजी करत असताना फलंदाजांना थांबवून ठेवलं येते. आता आणखी 1 धाव मात्र फक्त मिळेल इथे. या अशा एका दुसऱ्या धावेनं मात्र प्रयत्न तुमचे सफल होणार नाही. तुम्ही विजयाच्या दिशेने जाणार नाही आहात तर तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल तुमच्या संघाला विजय करायचा असेल तर. ज्या पद्धतीनं पहिल्याच बॉलवरती हर्षल बाद झाले आणि हर्षल बाद झाल्यानंतर मात्र इथून थोडंसं दबावामध्ये टीम आली आणि तो दबावाचा परिपूर्ण फायदा घेत गोलंदाजांनी गोलंदाजी केली. आणि आतापर्यंत मात्र इथे पाहायला गेलं तर विजयाचं समीकरण, विजयाचे पर्सेंटेज परिपूर्ण शिवरवाडी या टीमकडे मात्र जाताना पाहायला मिळते आहेत. आणखी एक तेज तरार बॉल. 7 बॉल 22चं समीकरण आहे. जर या बॉलवरती मोठा फटका आला ना तर मॅच बनवू शकतोय, पण तो फलंदाजांना तेवढा प्रयत्न करावा लागेल. हो फटका तर चांगला आलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलच्या खाली. हा झेल सुटलाय. एकदा मात्र कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जातोय. बघता बघता दुसरी ही धाव कंप्लीट मात्र केली गेलेली आहे आणि ही तिसरी ही धाव मात्र कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आता या 3 धावेनं समीकरण मात्र बदलली गेलेली आहेत. आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 19 धावा. 6 बॉल मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. मॅच थोडीशी जवळ आणण्याचा परिपूर्ण प्रयत्न करण्यात आलाय. फलंदाज
विशाल या मात्र फलंदाजाने आणि चांगला इथून चांगली मॅच बनवण्याचा प्रयत्न मात्र विशाल यांच्याकडनं करण्यात येईल का? कोणत्या गोलंदाजांना मात्र गोलंदाजीसाठी आणलं जाईल आणि यस डेफिनेटली अनुभव आहे अशा प्रेशर मॅचमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची त्याच गोलंदाजांना इथे मात्र आणले गेले. अरुण हे पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती बॉल खेचलाय जरूर तिथे गॅप शोधून काढली आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत बॉल पकडतील तोपर्यंत मात्र दुसरी धावी मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि या 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. आता विजयासाठी 5 बॉल आणि 17 धावांची गरज म्हणजे एखादा मोठा फटका जर आला ना तर मॅच बनवू शकतोय. मॅच बनवण्याची क्षमता जशी मात्र गोलंदाजांकडे आहे तेवढी संधी फलंदाजांकडे आहे. उंच माझा झोका जरूर घेतलाय तिथे बॉल हवेमध्ये आहे बॉल मात्र स्किड झालाय बॉल निघून चाललाय बॅकवर्ड रिझन मधून आर पार सीमारेषेची चिडफाड करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा चौकार. चार धावेनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 23 धावा आता येणारे बॉल असणार आहे ते 4 आणि 13 धावांची गरज. मी म्हटलं होतं एखादा मोठा फटका मॅच बनवू शकतोय. 4 बॉल 13चं समीकरण बनलं गेलंय आणि आता इथून कोण जिंकणार सुमवडे की शिवरवाडी शिवरवाडी की सुमवडे या 2 संघांमधील तुफान मॅच आपल्याला मात्र इथे रंगताना पाहायला मिळतोय. मॅच थोडीशी जलद करायची आहे. चार बॉल 13चं समीकरण मात्र बनलं गेलंय. फलंदाज आहेत विशाल. हो आता संधी आहे तिथे यष्टीरक्षकांच्या हातामध्ये परंतु नाही. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये बनवायच्या त्या 13 धावा. 2 षटकार 1 धाव 1 धाव 2 षटकार 3 चौकार 1 धाव 3 चौकार 1 धाव 1 धाव 3 चौकार असे समीकरण 3 बॉल मध्ये आता बनवायच्या आहेत त्या 13 धावा. आई बॉल केसला गेलाय पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या अवकाच्या बाहेर बॉल निघून गेलाय. सीमा रेषा पार आल्या धावा 4 आणि या 4 धावेने आता मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये बनवायच्या धावा त्या 9 धावा. दोन्ही बॉलवरती मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. 1 षटकार तुम्हाला ठोकावा लागेल नाही तर मात्र इथून 2 चौकार की तुम्हाला इथून केलं तरी इक्वल होईल मॅच. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे म्हणजे दोन्ही षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. 2 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 9 धावा. तर 9 धावा कशा पद्धतीने 1 षटकार 1 चौकार येईल का की दोन्ही चौकार येतील? नाही आहे. आता मॅच बनली गेली. आता 1 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. मॅच जवळ आणली होती. कदाचित हर्षद यांची जर विकेट गेली नसती तर ही मॅच सुमवडी टीमनं मात्र अगोदरच जिंकली असती. परंतु शिवरवाडीच्या गोलंदाजांचं कौतुक करावे लागेल आणि पहिला षटक भोपट यांचं कौतुक करावं लागेल. उंच माझा झोका घेत काही फरक पडणार नाही आहे तिथे आणि हा सामना जिंकलेला आहे शिवरवाडी या टीमनं. अभिजित सर प्लीज आमचे संपर्क करा. अभिजित जाधव.